म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसं काम करतं हे ऐकायचं आहे तुम्हाला? तर आता बघूया आपण. काल ना एक माझ्याकडे कस्टमर आले होते. तर त्यांनी विचारलं, की "उमेश मला 12% इंटरेस्ट म्हणजेच काय? मी ₹1,00,000 भरल्यावरती 1,12,000 मिळेल की किती मिळेल?" ॲक्चुअली म्युच्युअल फंडमध्ये जो इंटरेस्ट मिळतो तो कंपाऊंडिंग असतो. ठीक आहे. आता कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसं काम करतं ते मी सांगतोय. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात आणि जर टाईम होरायझन 5 वर्षापर्यंत असेल, तर तुम्हाला रिटर्नमध्ये खूप काही डिफरन्स जाणवणार नाही. ठीक आहे. खूप काही रिटर्नमध्ये डिफरन्स जाणवणार नाही. पण तेच जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही पुढच्या 10 वर्षाकरता जर करतात, तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटची ती अमाउंट 3 पट पर्यंत होऊ शकतो. 3 टाइम्स पर्यंत होऊ शकतं. 15 वर्षामध्ये तीच अमाउंट ही 5 पट पर्यंत होऊ शकतं. ठीक आहे. आणि तीच अमाउंट जर 20 वर्षामध्ये 12 पट पर्यंत होऊ शकतो. म्हणजेच काय होतं कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजेच काय? व्याजावरती मिळालेलं व्याज. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंटवरती जो मिळतो व्याज त्याच्यावरती लागलेलं व्याज. या कारणाने म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ सजेस्ट करा, की ज्याला कंपाऊंडिंग इफेक्ट कसं काम करतं ते ऐकायचं असेल तर. धन्यवाद. उमेश उकरे, UH वेल्थ मधून.